वाळूज औद्योगिक वसाहत भागातील बजाजनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 15 दिवसांपूर्वी दरोडा पडला होता। त्यामध्ये घरातील 8 कोटी रुपये किमतीचं 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी दरोडेखोरांनी मध्यरात्री पळून नेल्याची थरारक घटना घडली होती। त्यानंतर वाळूज पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। या प्रकरणाच्या ते मागावर होते, पण या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल खोतकर याचा सोमवारी रात्री पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। असं बोललं जातंय की यात त्या आरोपीलाच सोनं आणि चांदी नेमकं कुठं ठेवलंय हे माहित होतं। उर्वरित 5 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, पण ज्याच्याकडे संपूर्ण मुद्देमाल होता त्याचाच एन्काउंटर झालेला आहे। यामध्ये पोलिसांची काही मिलीभगत तर नाही ना, अशा चर्चांना आता रंग आलाय। या घटनेवर अमोलची बहीण रोहिणी खोतकर हिने गंभीर आरोप केले आहेत। पोलिसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाला मारलं असा दावा तिने केलाय। आम्हाला न्याय द्या अशी मागणी देखील तिने केली आहे। माझा भाऊ गुन्हेगार नव्हता, तो एक व्यावसायिक होता। वाळूज परिसरात त्याचं एक हॉटेल होतं। पोलिसांनी सगळं हे ठरवून केलंय। सुपारी घेऊन त्याला मारण्यात आलंय। आम्हाला न्याय पाहिजे, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम निर्णय रोहिणी खोतकर हिने व्यक्त केलाय। 5ही आरोपींना मुद्देमाल कुठे आहे याची माहिती नाहीये। ज्याच्याकडे ही सगळी माहिती होती त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाय। हे सगळं पूर्वनियोजित तर नाही ना? रोहिणी खोतकर यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य तर नाही ना? पोलिसांचा या सगळ्यांशी काहीतरी वेगळा संबंध तर नाही ना? अशा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत।